हॅलो मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? जबरदस्त ना जबरदस्तच. आणि मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काय बोलूयामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी जेव्हाही येतो तेव्हा नवीन नवीन विषय घेऊन येतो, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. कधी सेलिब्रिटी आपल्यासोबत असतात, पण आज चला काय बोलूयामध्ये कोणाशी काहीच चर्चा होणार नाही. कारण आज आहे 6 डिसेंबर, म्हणजे संपूर्ण भारतासाठी काळा दिवस. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून गेले होते. ते राहिले असते तर आणखी बदलाव झाले असते, आणखी सुधार आला असता. म्हणूनच आज सगळ्यांचं मनात जे प्रेम आहे, त्यांच्याबद्दल जो आदर आहे, सन्मान आहे, त्याकरता आम्ही आमच्या कार्यक्रमात सोबतच बाबासाहेबांना आम्ही श्रद्धांजली देणार आहोत. तर चला काय बोलूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 6 डिसेंबर 1956ला महानिर्वाण झालेला आहे. बाबासाहेबाच्या महान पर्व दिवसावर बाबासाहेबांनी जे या देशासाठी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानामध्ये जे समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य दिलेलं आहे, खऱ्या अर्थाने या देशाला लोकशाहीची गरज आहे. आणि आमच्या भारतातील सगळ्या नागरिकांनी, जनतेने या देशामध्ये खरी लोकशाही घडवायला पाहिजे. तेव्हाच कुठे आज बाबासाहेबांना ह्या महानिर्वाण दिवसाची श्रद्धांजली अर्पित होईल. सर, हा जो दिवस आहे कधी विसरणार नाही आपण. आणि आज आपण जे जगत आहोत ते बाबासाहेबांमुळे. पण बरेचसे लोक, आपले जे लोक आहेत ते विसरलेले आहेत आणि फक्त याच दिवशी आठवण करतात. तर माझं त्यांना मत आहे की त्यांनी या दिवसाला स्मरून प्रत्येक दिवस समजायचं आहे आणि आपल्या लोकांना जागृत करायचं आहे. आपले लोक आपला हे सोडून दुसऱ्या जाती धर्माकडे जातात, त्यांना वळवणं आवश्यक आहे, हे सांगणं आवश्यक आहे त्यांना. दादा, एक प्रश्न असा की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच की सर्वांचे? नाही, हे सर्वांचे आहेत. हे फक्त लोकांनी आपल्याला त्यांना हे करून दिलं आहे की फक्त दलितांचे आहेत. जर असं नसतं तर बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर कलम त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी ते कलम त्यांच्यासाठी लिहिलं आहे. तर हे चुकीचे आहे की लोक म्हणतात फक्त हे दलिताचे आहेत. हे दलिताचे नाही आहेत. त्यांनी जेव्हा संविधानाची रचना केली तेव्हा सगळ्या जाती धर्माचा विचार केला आणि तेव्हा ते लिहिण्यात आलेलं आहे. म्हणून ते सर्वांचे आहेत. बाबा साहब अम्बेडकर का आज महापरिनिर्वाण दिन है. बाबा साहब अम्बेडकर ने आखिरी वक्त में भारत का संविधान दिया है. तो भारत के संविधान के अनुसार ये देश का शासन प्रशासन चले, ऐसा बाबा साहब को लगता था. लेकिन ये संविधान को न मानने वाले लोग आज शासन प्रशासन में आ गए. तो इसलिए संविधान को मानने वाले लोग शासन प्रशासन में आए. ऐसा जिस दिन बाबा साहब को मानने वाले, संविधान को मानने वाले लोग शासन प्रशासन में आएंगे, उस दिन बाबा साहब अम्बेडकर का सही मायने में आदरांजलि और ये अच्छा दिन होगा, ऐसा मुझे लगता है. धन्यवाद. तुम्ही कसं मानतात त्यांना? हम बाबा साहब को इसलिए मानते हैं, और बाबा साहब को मानने का कि बाबा साहब ने जो सपना देखा था, समता, स्वातंत्रता, न्याय, बंधुता और मानव का जीवन मूल्य जो है, तो ये हम मानते हैं. बाबा साहब को ये मानना ही बाबा साहब को मानना है. समता को मानना, भाईचारा को मानना, आज़ादी को मानना और सारे लोगों में भाईचारा क्रिएट करना. और SC ST OBC माइनॉरिटी, ये जो बहुजन समाज है, ये बहुजन समाज को संगठित करके इनमें भाईचारा बनाने का काम हम करना चाहते हैं. और इसके माध्यम से हम बाबा साहब को मानना चाहते हैं. बाबा साहब को मानना यानी भाईचारा मानना और सारे लोगों में एकता पैदा करना, ऐसा हम लगता है. आहे की 64 वर्षापूर्वी बाबासाहेब निघून गेलेत. 64 वर्षात फार बदललं आहे. बाबासाहेब 5 वर्ष थांबते ना, तर ह्या देशाची घटना आणि ह्या देशाची आजची जी परिस्थिती आहे ती फार चेंज झाली असती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेब काही एकट्या एका पर्टिक्युलर कास्टसाठी नव्हते, ते पूर्ण बहुजन समाजासाठी इन्क्लुडिंग ब्राह्मणासाठी सुद्धा होते. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या देशातले जेवढे काही नागरिक आहेत, 135 कोटी लोक, त्यांनी सर्वांनी बाबासाहेबांचा मार्ग अनुकरण करावा व आपलं जीवन पुढे घेऊन जावं, हीच माझी त्यांना श्रद्धांजली आहे. आज 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शेकडो आंबेडकरी जनता, त्याचप्रमाणे तळागाळातील दलित, शोषित, पीडित, वंचित लोक हे आपापल्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकात नेहमी येत असतात. आणि त्यांना जे अभिवादन घेऊन जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा त्यांच्यासाठी नेहमी प्रेरणादायी असते. आणि मैत्रेय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त इथे माल्यार्पण करता येत असतो आणि बाबासाहेबांच्या स्मृतीचा नेहमी अभिवादन करतो. आज 6 डिसेंबर
बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन ह्या दिवशी आम्ही बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहायला नेहमीप्रमाणे संविधान चौकात येतो आणि आपल्या संस्थेकडून आमची एक संस्था आहे वसुंधरा चॅरिटेबल सोसायटी आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी ते दोन्ही संस्थेतर्फे आम्ही आज दोघीच आलो कारण की कोरोना असल्यामुळे आमचे सहकारी येऊ शकले नाही. मोठं संघटना स्वतःच येऊन राहिले तर आता आमचं- बंदच होतं ना आतापर्यंत. आता 1 वर्ष तर जवळपास आमचं आहे. चांगला 15-20 लोकांचा ग्रुप आहे पण येऊ नाही शकले त्यामुळे आम्ही दोघीच आलो. आम्ही आणि- दिल्लीला दरवर्षी जात असतो 6 डिसेंबरला. पहिल्यांदा आता आम्ही यावर्षी इथे आलेलो. आमची बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी जे दिल्लीला स्तूप आहे 26 अलीपूर. आमचं जे आंदोलन झालं होतं त्यामुळेच ते सक्सेस झालेलं आहे आणि ते आता ते बनलेलं आहे. त्यामुळे आम्ही यावर्षी जाणार तर नाही जायला भेटलं तर आम्ही इथे येऊन आम्ही हे करतो मानवंदना देतो. आता सध्या तरी तर आम्ही सगळे इकडे येऊन इथे सिच्युएटेड होतो आणि त्यांची पूजा वगैरे करतो, विहारात वगैरे जातो. बस एवढंच सगळं. इतकं काही यूथमध्ये मला वाटते की बदल झाला पाहिजे आणि सगळ्यांना केलं पाहिजे सगळं. आज आपण नागपूर जिल्ह्यामध्ये संविधान चौकामध्ये जमलेलो आहे सगळे माझे पक्षांचे कार्यकारी आणि सगळे आमचे मित्रबंधू. आज परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर या दिनी आम्ही आज संविधान चौकात बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता उपस्थित झालेलो आहे. बाबासाहेबांनी देशासाठी समाजासाठी सगळ्यांसाठी जे काही कार्य केले ते आज कुठे ना कुठे विसरता न कामा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या पावन स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि फक्त या 4 ओळी देतो सगळ्यांसाठी की बाबांच्या ज्ञानवेली भिडवा चला न भात, बाबांच्या ज्ञानवेली भिडवा चला न भात, संघर्ष चेतनाची आना नवी प्रभात, संघर्ष चेतनाची आना नवी प्रभात. अरे तुकडे करून तुकडे खाण्याची रीत सोळा, स्वाभिमान ठेवा न नांदा सुखी जगात, स्वाभिमान ठेवा न नांदा सुखी जगात. बाबासाहेबांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्धा, जय भारत. मी एक वायुसैनिक आहे आणि मी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते काही दिवसामध्ये मी त्याचं अनावरण करणार आहे. त्यामध्ये जीवनापासून लहानपणापासून तर मोठ्या पदापर्यंत मृत्यूपर्यंत त्यांचं मी पूर्ण जीवनचरित्र लिहिलं आहे. आणि काही बरेचसे महात्मा लोकांनी, विद्वानांनी, लेखकांनी चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत, सर्वांना माहिती आहे. पण लहान लहान गोष्टी ज्या होत्या त्या मी धुळून काढून आणि त्यांच्या बाबतीत लिहिलेल्या बाबासाहेबांच्या. जसे त्यांचे काही शौक होते. शौक म्हणजे कसे, पुस्तकाचं आवड, कपड्यांची आवड, पेनांची आवड, बगीचाची आवड, तुमच्या प्रत्येक बाबतीमध्ये बगीचाची आवड, कुत्र्यांची आवड, अशा आवडीनिवडी. आणि बाहेरच्या देशातील लोकांनी, विद्वानांनी, बाहेरचे देश म्हणजे फॉरेन कंट्रीतले जेवढे काही विद्वान लोक होते, बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जे काही विधान केलेलं आहे ते सुद्धा माझ्या पुस्तकात मी दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी आजपर्यंत जेवढे काही कार्य केलेले आहेत त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टी किंवा त्यांनी किती पुस्तकं लिहिले, त्यांच्या जगामध्ये काय मान सन्मान आहे हे मी माझ्या पुस्तकात दाखवलेलं आहे. आणि काही दिवसानंतर माझ्या पुस्तकाचं अनावरण करणार आहे. त्यावेळेस मी सर्व महामानवांना मी परत देईन. जवळजवळ ते 22 तासपर्यंत अभ्यास करायचे. जेव्हा ते आपल्या इंग्लंडला वगैरे ते अभ्यास करायचे तर तो जो लायब्ररीन होता तेव्हा त्याला म्हणायचे बाबासाहेबांना, अरे म्हणे तुम्ही इतक्या रात्रीपर्यंत बसता? नाही म्हणे, मला ते अभ्यास करणं फार जरुरी आहे, मला सर्व डिग्र्या घ्यायच्या आहेत म्हणून. तरी साहेब त्यानंतरसुद्धा म्हणजे अखेरच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माचं आकलन केलं. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीनं आज यांना अभिवादन करण्यात आलं आहे संविधान चौक नागपूर इथे. तसेच सर्व महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकर्ता, पदाधिकारी, नागपूर जिल्ह्याचे सर्व जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या अर्थानं आज
त्यांना श्रद्धांजली पार्टी पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे की बाबासाहेब एक शेतकऱ्याच्या खातीर शेतकऱ्याच्या वर्गाला खरं बाबासाहेबांनी न्याय दिला आहे. त्या न्यायाच्या आज आम्हाला शेतकरी वर्गांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत आहे. तरी पण त्या न्यायाच्या हक्कासाठी आमच्या राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये पार्टी पक्षाचे कार्य करीत आहोत. तसंच राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीनं शेतकरी वर्गाच्या वतीनं आणि आज कृषी चॅनलच्या माध्यमातून सर्व देशवासियांना सांगित इच्छितो की बाबासाहेबाच्या विचारावर बाबासाहेबाच्या संविधानाच्या नियमाचे पालन करूनसनी आपण या देशामध्ये वेगळं काहीतरी आपण घडू शकतो आणि एक आदर्श व्यक्ती म्हणूनसनी आपण बनू शकतो. एवढं बोलूनसनी मी 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद जय भारत. हा परिनिर्वाण दिवस आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना अगोदर कोटी नमन करतो. मी आता शिक्षण शिकत आहे. मला त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे कार्य करण्यात आलेले आहे. मी स्वतः एक खालच्या म्हणजे कास्टमधला शिक्षण करत आहे. त्याच्यामध्ये मला समजून आले की बाबासाहेबांनी केलेले कार्य आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. अजून आता मी जे शिकत आहे त्याच्यामध्ये मी एक मेडिकल कोर्स करतो आहे. त्याच्यामध्ये मला अनुभव झाला की बाबासाहेबांनी केल्यामुळे आज आम्हाला एवढा उच्च दर्जाचं शिक्षण शिकायला मिळतं आहे. नाहीतर आम्हाला कशी वागणूक होती ते बाबासाहेबांमुळे आम्हाला माहीत पडलेलं आहे. मी जेव्हा तिथे नंबर लागल्यावर मला कळलं की बाबासाहेबांमुळे एवढं काय मला मिळत आहे. अजून तिथे आता गेल्यावर पण माझे जे काही मित्र आहेत जे दुसऱ्या समाजाचे आहेत ते म्हणतात की तुम्हाला फक्त बाबासाहेबांमुळे एवढं अधिकार हे वगैरे मिळत आहेत. आणि ते म्हणतात की बाबासाहेब फक्त तुमचे आहेत, तुमच्याकरिता केलं आहे. माझं सगळ्यांना त्यांना हेच उत्तर राहील की बाबासाहेब फक्त हे एका जातीपेक्षा या आमच्यापेक्षा नव्हते, ते पूर्ण भारत देशाचे होते. त्यांनी एवढं मोठं संविधान दिलेलं आहे. त्या संविधानाने अगर देश सुरळीत चालला तर तो फार प्रगती करू शकतो आपला देश. पर तरी पण आजकाल आपल्या जे राजनेता आहेत जे संविधान चालवत आहेत त्यांना ते संविधानातल्या उणिवा काढत आहेत आणि ते म्हणत आहेत की बाबासाहेबांनी बरोबर संविधान नाही लिहिलेलं आहे. त्यांना हे असं माहीत असायला हवं की बाबासाहेब हे उच्च शिक्षित होते. त्यांनी अजून पुष्कळ साऱ्या देशांच्या संविधानांचा अभ्यास करून अहोरात्र प्रयत्न करून आपल्या देशाचं संविधान घडवलेलं आहे. आज आपल्या या संविधान चौकामध्ये जागोजागून सर्व उपासक उपासिका इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता जमलेले आहोत. आणि आम्ही मातोश्रीमाई बुद्धविहार कर्नलबाग इथून आलेलो आहोत अभिवादन करण्याकरता. नुसतं अभिवादन करणं नाही तर बाबासाहेबांनी दिलेले आपल्याला जे संदेश आहे त्यांचे जे गुण आहेत ते अंगीकारणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर चालणं, बोधिसत्वांनी सांगितलेल्या त्या 5 शिलाचं जरी आपण पालन केलं आणि आजच्या दिवशी आपण हा संदेश म्हणून सर्वांनी अंगीकारलं तर त्यांना खरोखर म्हणजे श्रद्धांजली अर्पित केल्यासारखं होईल. आणि त्या धम्माच्या मार्गाने आणि बुद्ध धम्म संघाच्या पुण्यप्रथाप्रमाणे माझे सर्वांचे मंगल हो हीच कामना आज इथे करते आणि त्यांना अभिवादन त्रिवार वंदन करते. कोटी कोटी प्रणाम. सर्व भारतवासियांना आज परमपूजनीय विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा परिनिर्वाण दिवस आहे. आज त्यांना आपल्यामध्ये जाऊन 64 वर्ष झालेली आहे. आणि सर्वप्रथम तर मी त्यांना अभिवादन करतो. संपूर्ण भारत देशातील जे काही लोक आहेत त्या सर्वांनी त्यांना अभिवादन करायला पाहिजे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारताला एवढं चांगलं संविधान दिलेलं आहे. आणि आज देशाची जी परिस्थिती आहे तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे भारत देशातील रहिवाशांचं की त्यांच्या स्वप्नातील जो भारत होता समतामूलक, न्यायमूलक, नीतिमूलक, स्वातंत्र्यमूलक ह्या सर्वांचं संगोपन आणि या सर्व स्वातंत्र्य आहे, न्याय आहे, नीती हे जे मूल्य आहे ह्या मूल्यांना घेऊन आपल्याला या देशाला एक नवराष्ट्र बनवण्याकरिता आणि एक महासत्ता बनवण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून जर आपण कार्य केलं तर तेच त्यांच्याकरिता एक चांगली आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल. या ठिकाणी पुनश्च मी आपल्या या चॅनलला शुभेच्छा देतो आणि परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या परिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. जय भीम. सर्वांना जय भीम. मी कवी यशवंत डोंगरदेवे आज
या 6 डिसेंबर निमित्तानं एक कविता मी निर्माण केलेली आहे, ती आपल्यासमोर म्हणणार आहे. प्रज्ञासूर्य डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्धारकर्त्या प्रज्ञासूर्याने दिपवून टाकली धरणी, उद्धारकर्त्या प्रज्ञासूर्याने दिपवून टाकली धरणी, विजली ज्योत मानवतेची आज 6 डिसेंबर दिनी, आज 6 डिसेंबर दिनी, आज 6 डिसेंबर दिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशाचे होते आणि आजच्या दिनी हा दिवस या देशाकरता अतिशय दुःखाचा दिवस आहे. तसं 6 डिसेंबर म्हटलं की दुःखाचाच दिवस आहे, परंतु आज हा विशेष दुःखाचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज जो सन्मान दलित पददलितांना जो मिळाला ह्या त्यांच्याचमुळे आम्ही या समाजामध्ये मानवन करून जगत आहोत. जर बाबासाहेब नसते तर या देशाचं काय झालं असतं, या जनतेचं काय झालं असतं याची कल्पना आम्ही करू शकत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात चांगला असा संविधान, या विश्वातलं सर्वात चांगलं संविधान या देशाला दिलेलं आहे. परंतु आज या देशाची वाटचाल ज्या मार्गाने चाललेली आहे, ज्या दिशेने चाललेली आहे, ही दिशा ही बरोबर नाही. जोपर्यंत संविधानावर हा संविधान केंद्रबिंदू बनून केंद्र सरकार चालणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही. कारण आज आपण पाहतो की हा देश धर्मामध्ये विभागून टाकलेला आहे आणि युद्ध वारंवार युद्धाची भाषा करून, युद्धाची भाषा करून, युद्धाची भाषा करून हे युद्ध असं वाटते जसं काय आमच्या तोंडावर आलेलं आहे काय. या प्रकारे या देशाची वाटचाल सुरू आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासोबतच बौद्ध धम्म दिला आहे. या धम्मामध्ये शांतीची शिकवण आहे. जोपर्यंत आपण शांतीने या देशात आपण वापरणार नाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, स्वातंत्र्य दिलं बाबासाहेबांनी, सगळ्यात मोठं शस्त्र आम्हाला दिलं आहे स्वातंत्र्य. परंतु या स्वातंत्र्याचा अर्थ काही लोक हुकुमशाहीमध्ये कन्वर्ट केलेला आहे त्यांनी, आणि या हुकुमशाही या पद्धतीने आमच्या देशाला चालवण्याचा प्रयत्न करत आहे. बाबा साहब अगर ये 6 दिसंबर 1956 को नहीं जाते और भगवान उनको कहो या ऊपर वाला को या भगवान बुद्ध को उनको अगर बहुत दिनों तक गिला लेता तो आज देश की हालत ऐसी नहीं होती थी. आज बाबा साहब का जो मूवमेंट लेके चलते हैं उसमें कितने घटक दल उभर कर आए हैं, उससे हमको शर्मिंदा होना पड़ता है. कोबरागढ़ गट बोलता मेरा अलग, कामड़े गट अलग बोलता है, कवाड़े गट अलग बोलता है, गवई साहब का गट अलग बोलता है. ये छोटे छोटे घटक दल ने क्या किया, बाबा साहब के मूवमेंट को कहीं ना कहीं जो सबसे बड़ी कांग्रेस के सामने एक शक्ति थी, सर्वशक्तिवान शक्ति थी, आज उसको बिखरा के रख दिया है. आज आप भी जानते हो कि आज हमारे दलित समाज के जो मान्यवर नेता है बाबा साहब का नाम लेकर दिल्ली में जब बैठते हैं तो उसके मूवमेंट को कहीं ना कहीं अग्रणी होकर भी भूल जाते हैं. जब सत्ता में जाते हैं तब उसको भी भूल जाते हैं. हमारे पब्लिक में आते हैं तब हम सब एक हो जाते हैं. मैंने हमेशा कहा है कि देखो बाबा साहब के कहीं ना कहीं हम अनुयायी हैं. बाबा साहब ने हमको दलित समाज का एक कहीं ना कहीं प्रतिनिधित्व दिया है, नुमाइंदगी दी है. इसके लिए हम समाज का कहीं ना कहीं अगर भला कर सकते हैं तो आओ बाबा साहब के विचारों को आगे बढ़ाओ, चाहे उसके बुद्ध विहार के सहारे हो, चाहे सामंजस्य बढ़ाने के लिए और कहीं पे भी हो. मगर होता नहीं मेरे प्यारे भाई. हमारे समाज के अंदर में आज इतने गरीब लोग हैं कि उनको कहीं ना कहीं आज भी रहने के लिए घर नहीं है. आज भी खेती में करने के लिए खेती और मजदूरों के अंदर में आज भी बंधुआ बनी हुई है. आज बिहार में जाओ हमारे गरीब लोग गुलाम बने हुए हैं. आज अगर बाबा साहब होते, मैं बार बार ये बोल रहा हूँ, आज अगर बाबा साहब होते तो संविधान के अंदर में ऐसी कोई और कलम आ जाती थी. ये जो मनुवादी ताकत है जो हमको रौंदने को बैठी है, जो एक तरफा न्याय लेकर हमको कहीं ना कहीं बहकाने को बैठी है, 15 लाख का लालच देती है, एक पैसा देती नहीं, बल्कि हमारे खाते से निकालने को बैठी है करके. दोस्तों आने वाले दिन बड़े कठिन आने वाले हैं. बाबा साहब
नहीं हमको जो सच्चाई के मार्ग पर चलने का, उन्होंने कभी नहीं कहा कि गांधी जी को गाली दो, नेहरू जी को गाली दो, पर कुछ छुटवीय नेता लोग हमारे समाज के उनके प्रति आक्रोश व्यक्त करते हैं, मैं उसका निषेध करता हूँ। मैं तन्हा नागपुरी हूँ, विदर्भ की लड़ाई लड़ता हूँ, मेरे बहुत जगह इंटरव्यू हुई, मेरी किताबें छपी है। तन्हा नागपुरी को शहर जानता है, दिल्ली तक मेरे कार्यक्रम हुए हैं। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर दलित मित्र पुरस्कार मेरे को मिला है। यहाँ पे मेरे को खासदार महोत्सव के अंदर में विदर्भ गौरव का पुरस्कार मिला हुआ है। ये ताई जी है ना, सब मेरे को जानते हैं करके मैं बोल रहा हूँ कि मैं एक छोटा सा मामूली कार्यकर्ता हूँ। आम्बेडकरी मशाल को आगे बढ़ाने के लिए मैं अपनी ज़िंदगी का कहीं ना कहीं होम करने को आज भी तैयार हूँ। आज जान रहे हो दिल्ली तक किसान आ गए, आज हमारे समाज के भी कई वहाँ पे नुमाइंदे वहाँ बैठे हुए हैं। आज आने वाले दिनों में क्या होगा कोई भरोसा नहीं है करके बोल रहा हूँ दोस्तों। आज हम बाबा साहब के स्मारक के पास में खड़े, दीक्षा भूमि वाले हो, वहाँ के स्मारक पे भी आप मिलते तो मैं यही कहता था कि बाबा साहब जो आपके बच्चे हैं, आज भी अगर आपका भी बच्चा छोटे भैया अगर कॉलेज में जाए तो उसको एडमिशन के लिए कितनी तकलीफ होती है आप भी जानते हैं। ये महंगाई है, ये चरम सीमा पर चुनाव जब कराते हैं इनके पास में मशीन है, उनके फेवर में बात करती है करके मैं बोल रहा हूँ दोस्तों को, जब तक परिवर्तन नहीं आएगा, हम समता की बात करते हैं मगर संगठित नहीं होते, संगठित होते हैं तो फिर समता की बात भूल जाते हैं। ये सामंजस्य जब तक हमारे बीच में वैमनस्य का रहेगा तब तक हमारे समाज के लोग और पिछड़े रहेंगे। बाबा साहब को बड़ा खराब लगता, मैं यही बोल रहा हूँ, बाबा साहब का मैं बंदा हूँ। आज उसी का पुरस्कार मेरे को मिला हुआ है, गर्व होता है कि तड़पते हुए सूर्य का तेज देना बाबा, दलितों को जीवन की सेज देना बाबा, मानव जाति का शांति का पैगाम देने घर घर में बुद्धों को भेज देना बाबा, ये मैंने कहा हुआ है। ये मैंने उस दिन भी कहा हुआ था बड़े बड़े कार्यक्रमों में। मैं कहता हूँ गौतम नानक गांधी के अरमान याद रखना, शहीदों के इनकलाबी अरमान याद रखना, गुनाह करना है तो ये गुनाहगार बंदे, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान याद रखना। नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर राहुल शिरे, पोलीस स्टेशन अंबाझरी। आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आज इथे कार्यक्रम आयोजित करतो। दरवर्षीप्रमाणे इथे बंदोबस्त लागलेला आहे। बरेचसे साधारणतः सकाळपासून एक 5-6 हजार रुपये भाविक दर्शन घेऊन गेले आहे। माझं हे म्हणणं आहे की सर्वांनी बंदोबस्त योग्य प्रकारे पार पाडावा आणि जी महामानवांनी शिकवण दिली आहे, जे तत्त्व आपल्यासमोर ठेवलं आहे, त्यांचे जर सर्वांनी पालन केलं तर सर्वांच्या जीवनात आनंद येईल, समाधान येईल, सुख येईल, एवढंच मी बोलू इच्छितो। सध्या घडी इथं काय करतात तुम्ही? आम्ही इथे बुक्स विकून राहिलो की लोकांना समजू आलं पाहिजे की कसं जागृत होते लोक, काय होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे। खूप लोकांना माहिती नसते ना काय असते काय नसते। खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये DVD पण आहे। आपण नाही कोणाला बुक्स वाचणं जमत तर आपण ते बघू शकतो, ते करू शकतो, विचार आपल्या मनामध्ये आणू शकतो। लोकांना अजून जागृत होणार, लोकांच्या मनात अजून वेगवेगळे विचार येतात। तसं काय तुझं काय म्हणणं? माझं असं म्हणणं आहे की मॅडम, हे आमचे मॅडम त्यांनी आपले मनातले विचार ह्या पुस्तकामध्ये टाकले आहे। त्यांचे जे विचार सर्वांना गेले पाहिजे तर याच्यासाठी ते 50% ऑफ देत आहे। तुम्ही काय करता दोघी जण? आम्ही तर फक्त शिकत आहोत। काय आता शिक्षण? आमचं 12वी शिक्षण झालं सायन्समध्ये। माझं पण 12वी सायन्स। काय आहे हे पुस्तक आणि काय करतात तुम्ही सध्या इथे? ये किताबों का स्टॉल तो मैं काफ़ी सालों से लगा रही हूँ। एक्चुअली समाज को जागरूक करने के लिए और ऐसी ऐसी मालूमात इंटरनेट से, यूट्यूब से लेके हम लोग ये किताबें निकालते हैं जो आम लोगों को नहीं मालूम है, और इसी वजह से हम लोग डिस्काउंट दे रहे हैं कि जो बात हम कहना चाहते हैं लोगों को वो आम जनता तक पहुँचे। क्योंकि अपने समाज के जो अधिकतर लोग हैं वो गरीब तबके के हैं तो इतनी महंगी महंगी किताबें नहीं खरीद सकते, इसलिए हम 50% डिस्काउंट देते हैं कि जो बात हम समाज को बताना चाहते हैं, बाबा साहब के विचार, ये जो हमारे समाज के बारे में है, बहुत लोगों को नहीं मालूम आते। आज की युवा पीढ़ी को तो शायद नहीं मालूम होगा, तो इसीलिए वो मालूमात के ज़रिए, वो सब किताबों के ज़रिए हम उन तक पहुंचाते हैं और इसीलिए डिस्काउंट रखते हैं और इसीलिए DVD वगैरह जो है फ्री दे रहे ताकि लोग प्रोत्साहित हों, किताबें खरीदें और उन्हें वो सब मालूमात मिले और वो उससे फ़ायदा उठाए। ऐसे आजचा आहे महापर्व परिनिर्वाण दिवस आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? उसके लिए तो हम इतना ही कहेंगे, मेरा ये एक्सरसाइज ग्रुप है, मैं सुबह लोगों को एक्सरसाइज भी सिखाती हूँ और फ्री में सिखाती हूँ हमारे समाज के लोगों को। तो ये हमारे लिए बहुत दुख वाला दिन रहता है, तो इसीलिए हम सेलिब्रेट तो नहीं करते हैं। सुबह हमने इसलिए कैंडल मार्च किया था, रैली निकाली थी और बाबा साहब को हमने अपनी श्रद्धांजलि अर्पित की है। तो इस दिन के बारे में वो बहुत जल्दी चले गए, हमें और समय मिलना चाहिए था। मैं तो शायद तब पैदा भी नहीं हुई थी। तो बस यही है कि बहुत दुख की बात है, बहुत दुख का दिन है हमें।